नमस्कार. एनके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे सर यांना आपल्या चॅनलमध्ये आमंत्रित केलं आहे. खरं तर चिंदडे सर हे नाशिककरांसाठी नवीन असून त्यांचे अनेक साहित्य गाजलेलं आहे आणि त्यांच्या साहित्याबरोबरच ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांचं लेखन, त्यांची उपस्थिती ही जाणवत असते. आज आपण त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण लेखन क्षेत्रात आपला प्रवास कसा सुरू झाला? मी 50 वर्षापेक्षा जास्त मोठा काळ लेखनाच्या क्षेत्रामध्ये आहे. पण कोरोना काळामध्ये पुस्तक प्रकाशनाला सुरुवात केली. इतका थोडासा उशीर होण्याचं कारण म्हणजे मी दोन्ही कामं एका वेळेला केली. प्राध्यापक म्हणून देखील काम केलं आणि ॲडव्होकेट म्हणूनही काम केलं. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये मला पुस्तकांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. लिखाण मात्र माझं चालू होतं. स्थानिक वर्तमानपत्रामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरती मी लेखन करत असायचो. कोरोना काळामध्ये वेळ मिळाला आणि त्यामुळे मग लेखनाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्याकडे मी वळलो. माझं शिक्षण जे आहे, शालेय शिक्षण हे मनमाडला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं नाशिकला झालं. माझे आजोबा मालेगावला वकील होते, त्यामुळे अर्थातच वकिलीच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून आकर्षण होतं. त्यामुळे वकील झालो. मालेगावला आजोबा जे आहेत ते वकिलीच्या बरोबर तेथे काकाणी वाचनालय त्याचे जवळजवळ 25 वर्ष अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक हुतात्मा चाफेकर आणि अन्य कविता हा कविता संग्रह लिहिला होता. त्यांनी त्यांचं आत्मचरित्र माझी स्मरणिका म्हणून प्रसिद्ध केलं. हुतात्मा चाफेकर आणि अन्य कवितांना वि.वा. शिरवाडकर तात्यासाहेबांची प्रस्तावना होती आणि माझी स्मरणिका हिला मामाराव दाते यांची प्रस्तावना होती. घरात लिखाण होतं. काका माझे अतिशय उत्तम अशा प्रकारचे लेखक होते, कवी होते. त्यांचं कॉलेजला असताना वसंत वैभव नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला 22 पानाची श्रीम माटे सरांची दीर्घ अशा प्रकारची प्रस्तावना होती. लिखाणाचे संस्कार आणि लिखाण मी मालेगावपासून पाहत होतो. सर, आपण अनेक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकांपैकी आपल्याला असे कोणते पुस्तक आहे की ते आपल्या आठवणीतले आणि आपण किती पुस्तकांचं लेखन झालं? आत्तापर्यंत 7 पुस्तकांचं प्रकाशन माझ्याकडनं झालं. 7 पुस्तकं लिहिले. त्यातलं मला सह्या गोळा करण्याचा छंद होता. 1968 ते 74 या काळामध्ये मी वेगवेगळ्या सेलिब्रिटी मंडळींच्या सह्या ज्या आहेत त्या सह्या घेतल्या. त्यामध्ये साहित्यिक, खेळाडू, चित्रपट क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे अशी सगळी मंडळी होती. नंतर त्या ज्या डायऱ्या आहेत त्या कोरोना काळामध्ये बाहेर काढल्या आणि त्याचं पुस्तक करण्याच्या करता मला प्रकाशकांनी विचारलं आणि ते स्वाक्षरीचे जग नावाचं पुस्तक जे आहे ते पुस्तक प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकामध्ये व्यक्तीची सही, त्याचा फोटो आणि सही केव्हा घेतली आणि त्या व्यक्तीची माहिती असं प्रत्येक पानावरती छापलेलं आहे. असं हे पहिलं पुस्तक. सर, आपण दादा कोंडके वगैरे जे प्रसिद्ध लोक आहे त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यात, त्याच्यातले काय असे तुम्हाला अनुभव थोडं सांगता येईल का की मी ही सही घेताना मला थोडा असा अनुभव आला होता? हो, नक्कीच. ज्या वेळेला मी या सह्या घेतल्या त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी यायच्या नाही. जे मोठमोठ्या व्यक्ती होत्या त्या सहजपणाने त्यांच्या सह्या ज्या आहेत त्या सह्या द्यायच्या. माझ्या सह्यांच्या संग्रहामध्ये पहिली सही नानाजी देशमुखांची.
ज्यांना पुढे भारत सरकारने भारतरत्न हा अरे वा. किताब दिला. हा. सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करायचे. दीनदयाळ प्रतिष्ठान 60व्या वर्षी त्यांनी मंत्रिपद सोडून दिलं हा. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याच्या करता ते आले. किंवा दुसरी सही जी आहे ती ज्यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला ते राजनारे त्यांची सही आहे. बर. त्यावेळेची मला आठवण आहे ती अशी की राजनारे हे तसे विक्षिप्त होते, हा. पण ते सभेकरता आले. ते सभा जी आहे त्या सभेच्या व्यासपीठावरती टेबलावरती बसून त्यांनी भाषण केलं. हा. ते मला आठवतंय. हा. कुठे आले ते नेमके? मनमाडला. मनमाडला त्यांची सही घेतलेली आहे सभेमध्ये. तेव्हा तुमचं वय किती होतं? कोणाचं? तुमचं? माझं वय, मी तेव्हा शाळेमध्ये होतो. हा. म्हणजे शाळेपासूनच आपल्याला सवय? शाळेच्या पासून, म्हणजे आवडच होती. आवड होती. बर. आणि मग माझ्या मनात असं आलं की आपण या सगळ्या सह्या घेतल्या आहेत, त्याचं नंतर काय होणार, म्हणून प्रकाशकांनी विचारलं आणि त्या सगळ्या सह्या ज्या त्या पुस्तक रूपाने आल्या. हे पुस्तक आल्यानंतर महाराष्ट्रातल्या 3-4 व्यक्तींनी अशा प्रकारची पुस्तकं आपल्या पुस्तकाचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशी पुस्तकं आली. त्यामध्ये नागपूरहून 2 पुस्तकं आली. एक नाशिकच्याच परांजपे नावांच्या गृहस्थांनी पुस्तक लिहिलं. अशा प्रकारची पुस्तकं आली. हे माझं पहिलं पुस्तक. नंतर दुसरं पुस्तक जे आहे ते प्रकाशाचे दिवे. बर. हे जे पुस्तक आहे या प्रकाशाच्या दिव्याच्या मध्ये 50 व्यक्तींच्या वरचे व्यक्तिचित्र आहेत. बर. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दैनिकांच्या मध्ये मी लिहिलं. कोणाच्या 61ला, कोणाच्या 75ला, कोणाच्या वाढदिवस वगैरे चंद्रदर्शनाला. काही जण गेल्यानंतर ते 50 लेख जे आहेत ते 50 लेख या प्रकाशाच्या दिव्यामध्ये एकत्र करण्यात आलेले आहेत. त्याचा ब्लर्ब प्राचार्य डॉक्टर गिरधारींनी लिहिला आणि त्याला प्रस्तावना जी आहे ती यशवंत पाटील सरांनी दिली. आपले यशवंत क्लासचे सर. हो. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. याच्यात असं कोणतं वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला त्यांची नावं घेता येईल का? यांच्यात लेख आहे बुवा हे महत्वपूर्ण? अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये देवकीसनजी सारडा आहेत. यस. हां. त्याच्यामध्ये आता वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत दिलीप फडके सर, त्यांच्यावरचा लेख आहे. बर. किंवा अशी अनेक व्यक्ती आहेत. त्यामध्ये काही क्रांतिकारक आहेत. बर. वामन सखाराम तथा बाबासाहेब खरे हे क्रांतिकारक, किंवा श्रीधर रघुनाथ वर्तक नावाचे वकील होते, ते पण क्रांतिकारक होते. जॅक्सन खून खटल्यामध्ये या लोकांना गोवलेलं होतं. किंवा आज आपण खत्तेनगर जे ऐकतो ते क्रांतीवीर हरी अनंत थत्ते यांच्यावरचा या पुस्तकामध्ये लेख आहे. बर. त्याच्यानंतर सुधाकर साळी सरांच्यावरचा लेख आहे, जे महाराष्ट्र समाजसेवा संघ ही जी संस्था आहे त्याचे सध्या अध्यक्ष आहेत. असे अनेक, किंवा माझे वकिलीच्या क्षेत्रातले गुरु PS रायसिंघाणी त्यांच्यावरचा याच्यामध्ये लेख आहे. अनेक व्यक्तींचे ह्याच्यावरती, मोठ्या व्यक्ती ज्या आहेत नाशिकमधल्या विशेष करून, त्यांच्यावरती लेख आहेत. तसे बाहेरचे पण आहेत. त्याच्यामध्ये अरविंद इनामदारांच्यावरचा लेख, किंवा डॉक्टर RJ गुजराथींच्यावरचा लेख आहे. असे जवळजवळ 50 व्यक्तींच्यावरची वेगवेगळ्या वेळेला लिहिलेले लेख जे आहे ते या पुस्तकामध्ये संग्रहित करण्यात आले. सर, आपण स्वाक्षरी विषयीचं पुस्तक झालंच, पण आपल्या आणखी काही पुस्तकं गाजले. त्यामध्ये ज्योतिष नभातील असं काही पुस्तकाचं आपलं नाव आहे. तर त्या पुस्तकाविषयी काय सांगता येईल? ते पुस्तक त्याच्यात लेखन कशा प्रकारचं? 1979 मध्ये ज्योतिष या विषयाच्याकडे मी LLB करत असतानाच त्याच्याकडे वळलो. त्याचं कारण डॉक्टर यशवंत सखाराम शुक्ल नावाचे जुने डॉक्टर डोळ्याचे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, ते नगराध्यक्ष होते, पण ते नंतर ज्योतिष क्षेत्रामध्ये काम करायचे. त्यांच्यामुळे या क्षेत्रामध्ये मी आलो आणि पूर्ण ज्योतिषाचे ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ म्हणून नाशिकचं अतिशय जुनं मंडळ आहे. त्या मंडळाच्या मध्ये मी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये
ज्योतिषाचं शिक्षण पुरं केलं. कोरोना काळामध्ये माझ्या डोक्यामध्ये असं आलं की ज्योतिषावरती खूप पुस्तकं आहेत, पण ज्योतिषांवरचं पुस्तक नाही. बरं. त्यामुळे 50 ज्योतिषांवरचं पुस्तक हे मी प्रसिद्ध केलं. ज्योतिष नभातील तारे असं पुस्तकाचं नाव आहे. हे तारे कोण आहे? त्याच्यामध्ये जवळजवळ 41-42 जण होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जकातदार आहेत. बरं. ज्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांनी पोस्टल ट्युशन ज्योतिषाच्या त्यावेळेला 1970च्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या मध्ये ज्योतिष शिकवण्याच्या करता पोस्टल ट्युशन त्यावेळेला सुरू केल्या. असे श्रीकृष्ण जकातदार आज यांची दोन्ही मुलं ज्योतिष क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेली आहेत, विजय जकातदार आणि नंदकिशोर जकातदार. बर. किंवा वदा भट हे सुद्धा या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे पुण्यामधलं. त्यांच्यावरचा लेख आहे. किंवा ग्रहांकित मासिक जे गेले 48 वर्ष ज्यांनी काढलं ते चंद्रकांत दादा शेवाळे यांच्यावरचा लेख आहे. आज पंचांग ज्यांचं प्रसिद्ध आहे ते धोंडीराज शास्त्री दाते, कालनिर्णयकार जयंत साळगावकर, मोठे मोठे व्यक्ती, डॉक्टर भानी पुरंदरे, असे सगळे मोठमोठी मंडळी आहेत. त्याच्यामध्ये एक फक्त महिला एकच ज्योतिषी आहेत, त्या म्हणजे वसुधा वाघ, ज्यांनी आपल्या वाचनालयाच्या हॉलच्या करता त्यावेळेला त्या मुंबईतल्या गणपती मंदिर जे आहे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या त्या अध्यक्ष होत्या. 5 लाख रुपयाची देणगी त्यांनी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे वाचनालयाला त्या हॉल करता दिली होती. त्यांच्यावरचा लेख देखील या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. तर आपण 4-5 पुस्तकांविषयी, पण जे आपलं सर्वात फेमस झालं, जे लोकप्रिय आहे, बाकीचं लोकप्रिय आहेच, पण यात सर्वात जास्त लोकप्रिय म्हणजे वकिलाचे अंतरंग, या पुस्तकाविषयी काय सांगता येईल? याच्यामध्ये आपण कोणते तारे किंवा कोणते असे जे व्यक्तिमत्व आपण निवडले? एकंदर वकिलीच्या संदर्भात मी वकिली 40 वर्ष काम केलेलं असल्यामुळे 2 पुस्तक वकिलीच्या क्षेत्रातली माझी प्रसिद्ध झाली. त्यातलं एक पुस्तक म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. बर. एकंदर पहिले न्यायाधीश होते, त्यांच्यापासून हरिकिसन जे कानिया म्हणून पहिले न्यायाधीश होते, त्यांच्यापासून ते थेट चंद्रचूड साहेबांच्यापर्यंत म्हणजे मराठी पुस्तकामध्ये आलेले. साधारण कुठपर्यंत साल? चंद्रचूड म्हणजे मागच्या वर्षापर्यंत. आणि इंग्रजी पुस्तक त्याचं प्रकाशकांनी भाषांतरित केलं. त्याच्यामध्ये नंतरचे न्यायमूर्ती जे आहेत संजीव खन्ना, त्यांच्यापर्यंतची सगळी माहिती अंतर्भूत करण्यामध्ये आलेली आहे. मराठी पुस्तकं आहे, इंग्रजी पुस्तकं, आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचं मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पुस्तक उपलब्ध नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. एकंदर फार मोठा अशा प्रकारचा आढावा की एका पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा तो इतिहासच आहे सगळा. हो, तो सगळा या पुस्तकाच्या रूपाने आला. जी नवीन पिढी येईल त्यांना माहिती होईल, त्यांनी वाचलं तर नक्कीच त्यांना नक्कीच माहिती होईल. आणि दुसरं जे आहे ते वकिलीच्या अंतरंगात पुस्तक, हे डिम्पल पब्लिकेशन जे आहे त्यांनी प्रसिद्ध केलं. बाकीची जी माझी पुस्तकं आहेत बहुतांशी ती वैशाली प्रकाशन जे नाशिकचं आहे त्यांनी प्रसिद्ध केलं. पण हे वकिलीच्या अंतरंगात पुस्तक जे आहे ते पुस्तक डिम्पल पब्लिकेशन मुंबईचं त्यांनी प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकाला नरेंद्र चपळगावकर साहेब यांचा ब्लर्ब आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीमध्ये जेवढी आत्मचरित्र आहेत न्यायमूर्तींची आणि वकिलांची, त्या सगळ्या आत्मचरित्रांवरती या पुस्तकामध्ये लेख जे आहेत ते लेख अंतर्भूत करण्यामध्ये आले. ही पुस्तकं सबंध महाराष्ट्रभर जाऊन आणि गोळा करायचं काम मी केलं आणि त्याच्यावरती लिहिलं. एकंदर त्यातले 61 पैकी 48 लेख हे दर रविवारी शब्दगंध पुरवणी जे देशदूतची येते, त्याच्यामध्ये देशदूतमध्ये आले. पहिलं पुस्तक जे आहे माझं ते हरिओम प्रकाशन त्यांनी प्रसिद्ध केलं. ते आताच
आताचं पुस्तक हे वकिलीच्या अंतरंगात हे डिम्पल पब्लिकेशननी प्रसिद्ध केलं. याच्यामध्ये एक पुस्तक अतिशय वेगळं अशा प्रकारचं प्रसिद्ध झालं ते म्हणजे पुस्तकांच्या सहवासात. मी वाचनालयात, सार्वजनिक वाचनालय नाशिकमध्ये निवडून आल्यानंतर पुस्तक मित्रमंडळाचं काम हातात घेतलं आणि एकंदर 57 व्याख्यानं वेगवेगळ्या पुस्तकांची वरची आयोजित केली. ती 2008, 9, 10 आणि 2016 आणि 17 मधली ही 57 व्याख्यानं आहेत. त्याच्या नोट्स माझ्याकडे होत्या. त्या नोट्सचा उपयोग करून ती जी व्याख्यानं आहे त्या वक्त्याची थोडक्यात माहिती आणि त्यावेळेच्या त्यांनी बोललेल्या पुस्तकाच्या संबंधीचं एकंदर व्याख्यान असं एकंदर 57 व्याख्यानांच्या वरचं हे पुस्तक आहे. महत्त्वाचं म्हणजे वाचनालयाचा हा जो उपक्रम आहे पुस्तक मित्रमंडळाचा, एका पद्धतीने त्या उपक्रमाचं डॉक्युमेंटेशन हे या पुस्तकाच्या रूपाने झालं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही सगळी जी पुस्तकं माझ्याकडनं लिहिली गेली ही सगळी बहुतांशी पुस्तकं ही पारंपरिक पुस्तकांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्याला मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातनं प्रतिसाद देखील मिळालेला आहे. सर, आपण इतकी पुस्तकं लिहिली, आपण असे काही याच्याच पुरस्कारासाठी वगैरे पुस्तकांचं हे केलं होतं? पुस्तकांना पुरस्कार बरेच मिळाले. त्यांचे काही थोडं नाव? त्यामध्ये आता 2 दिवसानंतर मी जाणार आहे तो साहित्य गौरव पुरस्कार साहित्य गौरव संस्थेच्या तर्फेच पुण्यामध्ये आहे. पुण्यातल्या संस्थेने किंवा चंद्रकांत दादा शिवाळ यांच्या ग्रहांकित त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेने ज्योतिष नभातील तारे या पुस्तकाचं महत्त्व लक्षात घेऊन माझा आणि माझ्या पत्नीचा दोघांचाही फार मोठा अशा प्रकारचा सत्कार हा पुण्यामध्ये केला. नाशिकमध्येही झाले. त्याच्यामध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठान असेल किंवा अन्य इतर संस्था असतील, त्यांनी वेळोवेळेला सत्कार जे आहेत ते केलेले आहेत. सर, आपल्याला पुढचा प्रश्न, आपण आतापर्यंत पुस्तकाचं लेखन केलं आहे, पण हे लेखन करत असताना आपण वर्तमानपत्रातही लेखन केलं, त्याविषयी थोडं काय? वर्तमानपत्रामध्ये मी वयाच्या जवळजवळ 17व्या-18व्या वर्षापासून लिखाणाला सुरुवात केली. पहिलं माझं लिखाण दैनिक देशदूतमध्ये प्रसिद्ध झालं आणि नंतर मग दैनिक गावकरी, नंतर बाहेरची वर्तमानपत्र आली. त्यामध्ये दैनिक महाराष्ट्र टाइम्स असेल, दैनिक सकाळ असेल, दैनिक लोकमत असेल, या सर्व स्थानिक वर्तमानपत्रांच्या मध्ये, त्याच्यामध्ये सायन दैनिक भ्रमर असेल, या सगळ्या दैनिकांच्या मध्ये वेळोवेळेला लिखाण जे आहे ते लिखाण मी केलेलं आहे. दिवाळी अंक वगैरे? दिवाळी अंकामध्ये पण भरपूर लिखाण हे कोरोना नंतरच्या काळामध्ये केलं. मागच्या वेळेला जवळजवळ 10-12 दिवाळी अंकांच्या मध्ये लिखाण जे आहे ते माझ्याकडनं झालेलं आहे. आपण 17 वर्षी लेखनाला सुरुवात केली. आपण असं कोणाला गुरु मानतात की ते माझे गुरु होते तिथून मी सुरुवात केली? गुरु असं म्हणण्याच्या पेक्षा लेखनाचे संस्कार जे घरामध्ये पाहिले त्यामुळे आपणही काहीतरी करावं असं वाटलं आणि त्यामधनं लिखाणाला सुरुवात झाली. आपण आत्तापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली आणि हे पुस्तक लिहित असताना आपला पुढचा प्रवास कसा असणार पुस्तकांविषयीचा? आता एक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. ते पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल. त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. पुस्तकाचं नावही सांगायला हरकत नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा. दसऱ्याला संघाला 100 वर्ष पूर्ण होतात. ते 100व्या वर्षात दसऱ्याच्या अगोदर ते पुस्तक प्रकाशन करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामध्ये देखील माझ्या संपर्कामध्ये जी 50 संघाच्या व्यक्ती आल्या त्यांच्यावरती वेळोवेळेला लिहिलेलं जे आहे ते एकत्रित केलेलं आहे. ते पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल आणि सातत्याने माझं लिखाण, पुस्तकांच्या वरचं लिखाण चालू आहे किंवा व्यक्तींच्या वरचं लिखाण चालू आहे. पूर्वी मी कविताही करायचो, पण वकिली सुरू केल्यानंतर कविता ज्या आहेत त्या मागे पडल्या. आता कवींचं भरपूर पीक आलेलं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपणही काहीतरी कविता करावी. मग आपला काही उद्देश आहे असं पुढे कविता
पाहूया काय असं डोक्यात येतं मधून मधून. त्यामुळे पूर्वी केलेलं आहे त्याचं पुन्हा एकदा उजळणी करायला पाहिजे असं मनातनं वाटतं. ते करूया केव्हा तरी. लेखन क्षेत्रात किंवा साहित्य क्षेत्रात नव्याने येणाऱ्या साहित्यिकांसाठी किंवा नव युवकांसाठी आपण काय संदेश द्या? खूप तरुण मंडळी येतात आहे, पण बहुतांशी ती सगळी मंडळी काव्याच्या क्षेत्रामध्ये दिसतात. मोबाईलच्या जगात मोबाईल आणि पुस्तक, मोबाईलचं म्हणजे सोशल मीडिया जो आहे ना, सोशल मीडियाचा मी भरपूर वापर केला आणि करतोय. त्यामुळे मी तरुणांना असं म्हणेल की सोशल मीडियाचा चांगल्या कामाकरता जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे. यातली बरीचशी जी पुस्तकं आहेत ती मी आठवड्याला एखादा लेख त्या विषयाचा प्रकाशित करायचा फेसबुकला, आणि मग नंतर ते सगळे लेख जे आहे ते एकत्र करायचे. अशा पद्धतीने बऱ्याच पुस्तकांची निर्मिती माझी झालेली. त्यामुळे सोशल मीडियाचा तरुण मंडळींनी जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. आणि साहित्याची जी इतर अंग आहेत म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, या सगळ्या गोष्टींच्याकडे जास्त वाचन करायला पाहिजे. कारण वाचन हा एका पद्धतीने लिखाणाचा रियाज असतो. भरपूर वाचन केलं तर भरपूर लिहिता येईल. त्यामुळे आधी वाचायला पाहिजे तरुण मंडळींनी, सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांची देखील प्रगती साहित्य क्षेत्रामध्ये नक्की होऊ शकेल. बरोबर. म्हणजे सोशल मीडियाचा वापर करा, पण तो चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितच चांगला आहे. बरोबर. सोशल मीडियाचा चांगल्या कामाकरता वापर करणं आवश्यक आहे आणि तो जर केला तर पुस्तकांची निर्मिती देखील त्याच्यातनं निश्चितपणाने होते. सर, आज आपण साहित्य क्षेत्राविषयी भरभरून बोललात आणि आपल्या पुस्तकांची ओळख या निमित्त आमच्या मुलाखतीतून, आजच्या मुलाखतीतून झाली. आपल्या पुढच्या पुस्तकाला आमचे शुभेच्छा. आपण आपले साहित्य लेखन असंच सुरू ठेवा. आज आमच्याशी भरभरून गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.